एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावं या मुख्य मागणीबरोबर इतर आर्थिक बाबी, खाजगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधीच मान्य करा असा इशारा देत एसटी कर्मचारी संघटनेनं आजपासून म्हणजेच 3 सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारलाय। गणेश उत्सव ऐन 2 दिवसांवर येऊन ठेपला असताना लालपरीला ब्रेक लागल्यामुळे सामान्यांचे हाल होत आहे। त्याचा फायदा लाटून खाजगी वाहतूक व्यवस्था तिप्पट भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्याचंही चित्र दुसऱ्या बाजूला दिसतंय। दरम्यान महाराष्ट्रातील एकूण 11 कामगार संघटनांच्या कृती समितीनं पुकारलेल्या या आंदोलनामुळे सकाळी 8 वाजता 251 आगारांपैकी 190 आगारातील विभागीय कार्यशाळा तसेच लालपरीची चाके पूर्णपणे थांबली होती। राज्यभरामध्ये बैठकांचे सत्र राबवून 3 सप्टेंबरला आंदोलन करण्याचा निर्धार कृती समितीच्या माध्यमातून करण्यात आलाय। पेठ रोड विभागीय कार्यशाळा नाशिक 1 आणि पंचवटी येथे निर्धार कृती समितीच्या बैठकीचं सत्र सुरू असून एसटी कृती समिती कर्मचाऱ्यांना आंदोलनाबाबत मार्गदर्शन करते। नाशिक विभागीय संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी योगेश लिंगायत, प्रादेशिक सचिव कामगार संघटना, स्वप्नील गडकरी विभागीय सचिव कामगार संघटना, भूषण पाराशरे विभागीय कार्याध्यक्ष कामगार संघटना, राकेश भंडारी क्यूआरटी सदस्य, श्याम मिंगळे प्रादेशिक सचिव कामगार सेना, विशाल वाजे विभागीय संघटक सचिव कामगार सेना, राजेंद्र पालखेडकर कामगार सेना, शशिकांत ठेवले विभागीय अध्यक्ष क्रासटाईप संघटना, सुधीर खोब्रागडे विभागीय सचिव क्रासटाईप संघटना यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे। विभागीय कार्यशाळा येथील यंत्र अभियंता सोनवणे यांना निवेदन देण्यात आलंय। यावेळी उपस्थित कृती समितीतील पदाधिकारी सुनील जाधव, प्रशांत सोनवणे, शरद निकम, राजेंद्र पालखेडकर, सचिन दराडे, विजय चव्हाण, विलास जाधव, मानाजी सूर्यवंशी, किशोर टोचे, चेतन आहेर, प्रमोद सावळे, प्रकाश मोरे, एकनाथ देवरे, श्याम बदादे, साहेबराव देवरे, भाऊसाहेब निकम, विजय चव्हाण, प्रसाद आहेर, कल्पना चौरे, रत्नप्रभा वाडेकर आणि इतर सभासद उपस्थित होते। बेमुदत आंदोलनामध्ये वाहक, चालक, यांत्रिक कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्यामुळे प्रवाशांना याचा चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे। नक्की या एसटी कर्मचाऱ्यांच्या काय आहेत मागण्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावं। जुलै 2018 ते जानेवारी 2024 या काळातील प्रलंबित महागाई भत्ता देण्यात यावा। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ लागू करावी। वेतनवाढीच्या 4,849 कोटी रुपयांची शिल्लक रक्कम कामगारांना वाटप करावी। सेवाज्येष्ठ कामगारांच्या मूळ वेतनातील विसंगती दूर करावी। सरसगट 5,000 द्यावे। वैद्यकीय सेवेसाठी कॅशलेस योजना कामगारांना लागू करण्यात यावी। कर्मचारी आणि कुटुंबियांना एसटीत फरक न करता मोफत पास सवलत द्यावी। अशा या प्रमुख मागण्या एसटी कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामध्ये केलेल्या आहेत। आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेते का याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागलंय। आपली दुनियादारीसाठी किरण गायधर, नाशिक।